नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय मुंबई इथल्या एका महत्त्वाच्या तो म्हणजे नेहरू नगरचा आपला कुर्ल्याचा एसटी डेपो. पुढे आपण मुंबई सेंट्रलला पण जाणार आहे. पुण्याची जी काही घटना घडली त्या पुण्याच्या घटनेनंतर या एसटी डेपोची नक्की हालत काय आहे की झालं ते सगळं विसरून गेले. 5 दिवस तापवलं, नंतर फक्त शांत बसले. नक्की एसटी डेपो रात्रीचे चालतात कसे, यांच्यात लाईट आहेत, सुविधा आहेत, लोकांची काय अवस्था आहे किंवा नक्की कसं या सगळ्या गोष्टी, इथं सुरक्षा रक्षक आहेत, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि देशाच्या आर्थिक राजधानीतले एस टी डेपो नक्की कशी आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. इथं जर त्यांची एस टी डेपोची काय अगदी हेच नसेल तर त्या गावाखेड्याकडे तर काय पाहण्याचा मला तरी काय अर्थ काय वाटत नाही आहे. आपण या सगळ्या गोष्टी या दोन्ही डेपोंच्या एस टी डेपोंच्या ज्या मुंबईतले खास करून अत्यंत महत्त्वाचे असे एस टी डेपो आहेत त्यांची आपण आज माहिती घेणार आहे. हा जो एस टी डेपो आहे कुर्ला नेहरू नगरचा, इथं तुम्ही आल्यानंतर हा सगळा इंटरनेट आहे त्यांचा. आणि बऱ्यापैकी तिथं मला 2 सुरक्षा रक्षक दिसत आहेत जे तिथे उभे आहेत, बसलेले आहेत. इथं तुम्ही आतमध्ये आल्यानंतर मोठ्या प्रकारे हा मोठा एस टी डेपो आहे. सतत इथं वर्दळ असते कारण इथं मुंबईतले अनेक लोक, गावाकडे जाणारी, गावाच्या शहरांमध्ये जाणारी ही सगळी लोक आपल्याला इथं पाहायला मिळतात. हे जे तुम्ही इकडं पाहताय हे सगळ्या एसट्या लागलेल्या आहेत इकडं. आणि इथूनच सगळे गावाखेड्याकडे एसट्या जातात जे आपल्या जिल्ह्यांमध्ये इथून मुंबईतून जातात. त्यामुळे इथं बघाल तर बऱ्यापैकी जास्त गर्दी आहे त्या मानानं. कारण आज जरी तुम्ही बघितलं तरी शनिवार रविवार नाही आहे. शनिवार रविवारी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते. आणि इथं मी बघितलं आहे CCTV तुम्हाला इथं दिसतो आहे, जे CCTV लावलेत इथं बऱ्यापैकी. इथं मी बघतो मगासपासून CCTV आहेत, फॅन आहेत, लाईट आहेत. म्हणजे इथं लाईट, सुरक्षा या सगळ्या गोष्टी आपल्याला बऱ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. अनेक एसट्या येतात, अनेक एसट्या जात आहेत. स्वच्छतागृहाची देखील व्यवस्था इथे दिसते, पण आतमध्ये नक्की कशी आहे, अवस्था काय ती आपल्याला पाहायचं आहे. पाहिल्यानंतर बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणामध्ये, चांगल्या स्थितीमध्ये ही सगळी शौचालय, ही सगळी मला या गोष्टी दिसत आहेत. म्हणजे बऱ्यापैकी चांगलं काम या कुर्ल्याच्या नेहरू नगरच्या डेपोमध्ये तरी आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता मुंबई सेंट्रलचा नक्की कसा आहे तो आपण पाहूत. पण जे काही पुण्याचं प्रकरण घडलं त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण किंवा महत्त्वाची गोष्ट जर कुठली असेल, या आपण इकडे यावं, ती जर कुठली गोष्ट असेल ते म्हणजे इथं नसलेली सुरक्षा आणि इथं नसलेलं शासनाचं, प्रशासनाचं लक्ष. त्याच्यामुळे ज्या सगळ्या घटना किंवा गोष्टी घडल्या. हा जो डेपो आहे, इथं ज्या रस्त्या चालू आहेत पुण्यामध्ये देखील सेम आणि तशाच पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आहेत. पण पुण्यामध्ये ते का घडलं, कशामुळं घडलं, कारण मागच्या बाजूला ज्या यार्डामध्ये एसट्या उभ्या राहतात तिकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. पण आता तुम्ही जर पाहाल तर बऱ्यापैकी प्रशासनानं त्या पुण्याच्या घटनेनंतर सुरक्षा रक्षक जरा आहेत, नाही ते 12-1 वाजले की झोपून जातात. पण इथं मात्र तसं काही पाहायला मिळत नाही. बऱ्यापैकी सगळ्या सुविधा, सगळ्या गोष्टी या डेपोमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्या बाजूला या सगळ्या एसट्या लागलेल्या आहेत आणि इकडच्या बाजूला ही जी यार्डामध्ये एसट्या लावतात किंवा ह्या ज्या काही वेळानंतर सुटणाऱ्या बसेस, ही जी दरम्यान जाणाऱ्या बसेस असतात त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी करतात. आता मी जेव्हा या एस टी डेपोमध्ये आलो तिथं सुरक्षा रक्षक गेटवर बसलेत. पण असं नाही आहे की इथं कोण येतं आहे आणि कोण जातं आहे, त्याची अगदी बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये चौकशी आहे. त्याच्यामुळं इथं कोण येतं आहे, काय येतं आहे त्याच्याकडे एवढं लक्ष नाही आहे. त्याच्यामुळं इथं या बसेसमध्ये कोण चढतं आहे किंवा कोण काय करतं आहे या असं असायला पाहिजे. कारण तुम्ही जर इकडे देखील या बंद गाड्या, कित्येक या इकडे रिक्षा दिसत आहेत, या व्हॅन दिसत आहेत, या बसेस दिसत आहेत. आता ही खाजगी जागा आहे की कशी आहे हे माहीत नाही आहे, पण बस डेपोला लागूनच ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे या बसेसमध्ये असल्या कोण चढतंय, काय चढतंय त्याचा कोणालाही हिशेब नाही आहे हे म्हणायला काही हरकत नाही आहे. आता तिथले जे 2 बसलेले सुरक्षा रक्षक आहेत तिथून कोण येत आहे त्या बाजूने त्यांचं लक्ष नाही आहे एवढं तिथे. म्हणजे या घटना घडल्या कशामुळे किंवा घडतात कशामुळं, कारण आमची सुरक्षा नाही आहे.
आमचं लक्ष नाही आहे प्रशासनाचं. असं नाही म्हणत की इथली प्रत्येक गोष्टच चुकीची आहे, पण अजूनही या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण हे जर असले मुंबईसारख्या शहरातले गजबजलेले एस टी डेपो तिकडेच जर आमचं लक्ष नसेल तर बाकीच्या खेड्यापाड्यांमध्ये इकडं बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही कितीही सुधारणा केली तरी आमची शहरी जेव्हा गोष्टी आमच्या सुधारतील तेव्हाच या सगळ्या गोष्टी मला असं वाटतंय घडणार नाहीत ज्या गोष्टी पुण्यामध्ये घडल्या. आणि पुणेसारखी घटना मला असं वाटतं मुंबईसारख्या शहरामध्ये तर कधीही घडू शकते, एवढं मात्र नक्की. आता आपण आलो आहे मुंबई सेंट्रलला. मुंबई सेंट्रलचा जो अत्यंत महत्त्वाचा असा एस टी डेपो आहे, जो अत्यंत महत्त्वाचा म्हणजे मुंबईमधला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा एस टी डेपो कुठला असेल तर मुंबई सेंट्रल. इथून अनेक जणं इकडे तिकडे जातात, गावाकडे जातात किंवा बाहेर सगळीकडे जातात. इथूनच मेन एस ट्या म्हणजे मुंबई ही आर्थिक राजधानी आणि त्यातला महत्त्वाचा एस टी डेपो कुठला असेल तर तो हा मुंबई सेंट्रलचा एस टी डेपो आहे. हे आहे मुंबई सेंट्रलचं एस टी बसस्टँड. म्हणजे एवढीही मोठी चकचकीत अशी 5 स्टार किंवा अशा दर्जाची आम्ही एस टी स्टँड म्हणतोय तशी ही नाही आहेत, पण त्या मानानं बऱ्यापैकी छोट्या मोठ्या सुविधा आपण समजून घेऊ शकतो अशा दर्जाची तरी आहेत. म्हणजे हे मुंबईतली बसस्टँड किंवा ही एस टी स्टँड अत्यंत उत्तम दर्जाची उच्च दर्जाची असायला हवी होती, हे मला तरी वैयक्तिक वाटतं. पण असोत, आपलं सरकारी यंत्रणेकडे लक्ष दिलं जात नाही. सरकार येतात जातात, ती कोणाचीही असोत, या सगळ्या गोष्टी फक्त आपल्या कशा चालवायच्या म्हणून चालवल्या जातात. इथं शौचालयांची बऱ्यापैकी व्यवस्था आहे, सुरक्षा रक्षक बसलेत, पण ते उद्या जर काय इथं अतिरेकी आले, बॉम्बस्फोट काय कोणी करायला आलं तर ते कितपत काठ्या घेऊन काय करू शकतात तो एक प्रश्नचिन्हच आहे. पण ही बस स्थानकं उत्तम दर्जाची व्हावीत या मताचा मी आहे. आपण आत्ता जे 2 डेपो बघितले मुंबईतले, एक नेहरूनगरचा कुर्ल्याचा आणि एक इथला मुंबई सेंट्रलचा. इथं मी जेव्हा सगळ्या गोष्टी पाहिल्या, कामं चालली आहेत, बऱ्यापैकी आहेत, सुरक्षा रक्षक आहेत, काही याच्यामधले हे नाही आहे, स्वच्छता आहे, सुलभ शौचालय चांगल्या प्रकारे आहेत, CCTV आहे. मला फक्त एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे या यार्डात उभ्या असलेल्या गाड्या ज्या उद्या सकाळी निघणार आहेत किंवा ज्या कामासाठी लावल्या आहेत किंवा ज्या बाकीच्या कुठल्याही गाड्या आहेत, तर इथं जी लोकं येत आहेत, मला सांगा सुरक्षेच्या दृष्टीनं जर आपण तो विचार केला, कुणी आणून बॉम्ब किंवा बॉम्बची बॅग एखादी बसमध्ये दिली, सारून दिली सीटच्या खाली ठेवून, समजणार काय? त्याच्यासाठी काय अजून उपाययोजना आहेत का? ती गोष्ट होणार नाही या गोष्टी आपण समजू की नाही होणार. पण जर कदाचित अशी एखादी घटना घडली तर एवढीही सुरक्षा कुठली मोठी हे नाही आहे की इथं बॅगा चेक होत आहेत, माणसांना चेक केलं जातं आहे. इथं फक्त वरच्यावर सुरक्षा आहे, सुरक्षा रक्षक फक्त एक नावासाठी म्हणून बसवलेले आहेत. बाकी तशा दर्जाची सुरक्षा म्हणाल तर ती अजिबात मला इथं दिसलेली नाही, निश्चित नाही दिसलेली. आणि कुठे ना कुठेतरी ही बस स्टेशन, ही बस स्थानकं इथलीच नाहीत, महाराष्ट्रातली संपूर्ण सुसज्ज झाली पाहिजेत, चांगल्या दर्जाची झाली पाहिजेत. त्याशिवाय मला असं वाटतं एस टी महामंडळ आणि या सगळ्या गोष्टींवरती लोकांचा विश्वास बसणार नाही. आणि खाजगी जे लोक खाजगी गाड्यांकडे वळतात ती लोक तिकडे न जाता सरकारी यंत्रणेकडे कशी येतील याच्याकडे थोडं जास्तीत जास्त मला असं वाटतंय लक्ष दिलं पाहिजे. बाकी मला असं काही मोठी त्रुटी किंवा मोठी गोष्ट अशी या दोन्ही बस स्थानकांमध्ये आढळली नाही.